नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत भाजलेल्या वांग्याची भाजी। त्यासाठी साहित्य: एक मोठं वांगं घेतलेले, एक कांदा बारीक चिरलेला, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून लाल तिखट, चिमूटभर हळद, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, शेंगदाण्याचं कूट, तेल। सर्वात अगोदर आपण आपल्या वांग्याला थोडेसे असे काप करून घेणार आहे, जेणेकरून वांगं फुटलं नाही पाहिजे। आणि गॅसवरती आपण ते चारी बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचे। वांग आपलं भाजलेले, आता आपण ते बारीक करून घेणार आहे। त्याच्यामध्ये ते करपलेले साली असतात, तेवढं फक्त बाजूला काढून घ्यायचे। एका कढईमध्ये तेल घालायचे, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची, मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची। वरून जिरं घालायचे, आपला कांदा, कढीपत्त्याचे पाने घालायचे। कांदा व्यवस्थित लालसर रंग आला की मग शेंगदाण्याचं कूट घालायचं। शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित हलवत राहायचं, त्याला एक छानसा वास सुटेपर्यंत हलवत राहायचं। आणि वरून लाल तिखट घालायचं, चवीनुसार मीठ, हळद घालून घ्यायची। वरून आपण जे भाजलेले वांग घेतलेले ते घालायचे आणि व्यवस्थित हलवत राहायचे। अगदी 5 ते 6 मिनिटं आपण व्यवस्थित हलवून घेणार आहे। वरून कोथिंबीर घाला। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।